म्हणजे मध्यंतरी एक असा प्रसंग आला होता, आपल्याला सांगायला हरकत नाही, की बॉम्बे केसेस रिपोर्टर नावाचं एक रुलिंग एक म्हणजे जर्नल निघालं. आजही आहे ते काहीतरी मला, बॉम्बे केसेस रिपोर्ट. नवीन होतं, नुकतंच नवीन आलं होतं. 1980-81ची गोष्ट आहे. जस्टिस R.A. जागीरदार आणि R.R. जागीरदार असे दोघं बंधुत्व आहेत, चुलत बंधू. हे मुंबई हायकोर्टाचे सिनियर मोस्ट न्यायमूर्ती होते. R.R. जागीरदारांच्या पुढे जेव्हा हे प्रकरण आलं आणि एक संबंधित वकील बॉम्बे केसेस रिपोर्टर या पुस्तकाचा आधार घेऊन ते एक रुलिंग सांगायला लागला, आपल्या बॉम्बे हायकोर्टचं हे रुलिंग आहे. त्यावेळेला तो वकील जेव्हा ते रुलिंग वाचायला लागला त्यावेळेला R.R. जागीरदारने काय केलं, स्टॉप म्हटले, डोंट रीड. ते म्हटले हे जे जजमेंट आहे, उद्या काय होईल की उद्या सगळे काही प्रत्येक जण काही ना काहीतरी जर्नल काढतील आणि इथं कोर्टापुढे सादर करतील. ते जर्नल काढत असताना सही शिक्क्याच्या मुंबई हायकोर्टच्या नकला त्यांना घ्याव्या लागतात. आता जरा ह्या कॉम्प्युटरच्या युगात बदल झालेला असेल ना, असं नाही म्हणत. त्या नकला घ्याव्या लागतात आणि त्या नकला घेऊन त्या तशाच्या तशा पब्लिश कराव्या लागतात. त्याच्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मॉडिफिकेशन काही करता येत नाही. पण तरी देखील जर्नलवाले काय करतात, हेडनोट्स घालतात. हेडनोट्स आर नॉट दी पार्ट ऑफ द जजमेंट. हे तर मान्य आहे तुम्हाला. हेडनोट काय ही जजमेंट म्हणजे जजाची जजमेंट हे नसते. हेडनोट ती रिपोर्टरनं किंवा एडिटरनं ती केलेली असते. त्या जर्नलचा जो कोण चीफ एडिटर आहे त्याला ती केलेला. तर त्यामुळं त्या वकिलाला सांगितलं हे वाचू नकोस. आणि त्यावेळेला त्यांनी ते रिझन दिलं त्याला की जेव्हा तुम्ही हे जर्नल काढता, जेव्हा हे परमिशन घेतात, तेव्हा त्या जर्नलमध्ये तुम्ही स्पष्ट नमूद करायचं असतं की या हे जे जर्नल आहे या जर्नलमध्ये ज्या काही केसेस नमूद केलेल्या आहेत त्याच्या सही शिक्क्याच्या नकला आम्ही घेऊन हे पब्लिश केलेलं आहे. असं जर असेल तरच मी ऐकणार. त्यात कुठं लिहिले मला दाखवा. The advocate was not able to reply. तर त्याच्यावर त्या काळात 81-82ला फार मोठा गजब मारलेला होता.